नमस्कार, मी नितीन पवार. आपण पाहत आहात शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल. एक महत्त्वाची बातमी आहे, महत्त्वाचं निवेदन आहे. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 9 जानेवारी 2026 पासून पुढे 3 महिने बंद असणार आहे. भाविकांनी सहकार्य करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र हुडे यांनी आवाहन केलेले आहे. महाराष्ट्रभरच्या भाविकांसाठी, पर्यटकांसाठी भीमाशंकर मंदिर, भीमाशंकर क्षेत्र ठिकाण हे महत्त्वाचे असल्याने ही माहिती अधिकृतपणे देणे, पोचवणे आम्हाला आवश्यक वाटले, म्हणून ही माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचवत आहोत. या आदेशामध्ये असे म्हटलेले आहे की महाराष्ट्र शासनाकडून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या आराखड्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष बांधकामाच्या काळातील सुरक्षितता लक्षात घेता दिनांक 23/12/2025 रोजी जिल्हा प्रशासन श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थान चे विश्वस्त, स्थानिक दुकानदार आणि भीमाशंकर ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सविस्तर चर्चा करून सर्वांच्या सहमतीने मंदिर 3 महिन्यासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. या निर्णयाच्या अनुषंगाने श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर येथील सभामंडप व पायरी बांधकाम हे संस्थांनी 9 जानेवारी 2026 पासून पुढे 3 महिन्यांकरता तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तथापि भाविकांच्या सोयीकरता महाशिवरात्रीचा दिनांक 12 फेब्रुवारी 2026 ते 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये सूट देण्यात आलेली आहे. हा कालावधी वगळण्यात आलेला आहे. या कालावधीत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे, दर्शनासाठी खुले राहणार आहे. या विकास आराखड्याअंतर्गत भाविकांच्या सुरक्षितता, सोयीसुविधा व गर्दी व्यवस्थापन यांच्या दृष्टीने नवीन सुसज्ज सभामंडप तसेच पायरी मार्गाचे बांधकाम प्रस्तावित आहे. सदर कामासाठी विद्यमान जुने सभामंडप काढणे आवश्यक आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रचनात्मक, स्ट्रक्चरल व स्थापत्य स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. कामाचे स्वरूप व व्याप्ती लक्षात घेता भाविकांची सुरक्षितता अबाधित ठेवणे व कामे नियोजनबद्ध कालमर्यादेत पूर्ण करणे आवश्यक असल्याने मंदिर परिसर भाविकांसाठी तात्पुरता बंद ठेवणे अपरिहार्य ठरत असल्याचे या आदेशात म्हटलेले आहे. 2027 मध्ये त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. त्यापूर्वी प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ 2025च्या अनुभवावरून कुंभमेळ्याच्या काळात नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या लाखो भाविकांकडून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेले होते. यावेळी ही अशी गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यापूर्वी पायाभूत सुविधा, सभामंडप, सुरक्षित प्रवेश निर्गमन या व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रण अशा गोष्टी वेळेत पूर्ण करणे
प्रशासनाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने दिनांक 9 जानेवारी 2026 पासून पुढील 3 महिन्यांसाठी महाशिवरात्रीचा दिनांक 12/2/2026 ते 18/2/2026 हा कालावधी वगळून क्षेत्र भीमाशंकर मंदिर नित्यदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय श्री भीमाशंकर संस्थानने घेतलेला आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे श्री जितेंद्र दुडी यांनी स्पष्ट केलेले आहे. भाविकांनी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केलेले आहे. इतर महत्त्वाची माहिती, पूजा सुरू राहणार. मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी भगवान श्री भीमाशंकर यांची नित्यपूजा अर्चा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार व नियोजित वेळेत सुरू राहतील. थेट दर्शन बंद. या कालावधीत भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश अथवा प्रत्यक्ष सेवा उपलब्ध राहणार नाही. प्रवेशावर निर्बंध. बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी कर्मचारी तसेच भीमाशंकर ग्रामस्थ वगळता कोणालाही क्षेत्र परिसरात भीमाशंकर परिसरात प्रवेश करता दिला जाणार नाही. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराचा विकास हा दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण करण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानाने घेतलेला आहे. भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासन यांना पूर्ण सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी केले आहे. तर ही महत्त्वपूर्ण अशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असल्याने आणि शिरूर भीमाशंकरच्या जवळ आहे, इथून प्रवास मोठ्या प्रमाणे केला जातो, म्हणून ही माहिती आम्ही आपल्यासमोर दिली. आपण याच्यावर विचार करून त्याप्रमाणे आपली अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आहे. तर शिरूर वार्ता अशाच पद्धतीने महत्त्वाच्या बातम्या, माहिती आपल्यापर्यंत पोचवत राहील. म्हणून शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल पहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.